हॅलो गाईज, मी शिवकन्या यूथ आय एस चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आपण काय बघणार आहोत, जे की द हिंदू आहे आपला पेपर. त्यामध्ये जे एडिटोरियल पेज येतं, ज्याला की आपण संपादकीय म्हणतो, त्यामध्ये जे काही आर्टिकल्स असतात ते आपण मराठीतून त्याची ॲनालिसिस करणार आहोत. जी काही माहिती आहे ती तुम्हाला मी मराठीमधून सांगणार आहे. जे काही एडिटोरियल्स असेल त्याचं जी PPT असेल किंवा जे PDF असेल ती आपली पूर्ण इंग्लिशमध्येच असेल, पण मी जे समजावून सांगताना तुम्हाला मराठीमधून समजावून सांगणार आहे. ठीक आहे. तर जे काही आजचा दिनांक आहे तो आहे 22 जून 2020 आणि वार आहे सोमवार. तर चला आपण जे काही सुरुवात करतोय ते एक छानशा आपल्या थॉटने सुरुवात करू. एक जे काही मोटिवेशन म्हणतो ते मोटिवेशन मिळावं या गोष्टीने सुरुवात करूया. तर चला, दी कम्फर्ट झोन, की आपला जो कम्फर्ट झोन आहे त्यामध्ये आपण कम्फर्ट झोन सोडायलाच तयार नसतो. त्यामध्ये आपल्याला खूप छान फील होतं, त्यानंतर सगळ्या गोष्टी आपल्या कंट्रोलमध्ये आहेत असं वाटायला लागतं. हा आपला कम्फर्ट झोन आहे. पण आपल्याला भविष्यात काहीतरी करायचं आहे, तर आपल्याला हा कम्फर्ट झोन सोडणं खूप गरजेचं आहे. त्यानंतर जो येतो आपला फिअर झोन. जे फिअर झोन का क्रिएट होतो आपला, तर जे काही लोकांचे ओपिनियन्स आहेत त्या गोष्टी आपल्याला अफेक्ट करतात. ह्या गोष्टींचा अफेक्ट होऊ न देणं गरजेचं आहे, बट आपण ते उलटं करतो. आपल्याला लोक काय म्हणतात ह्या गोष्टींचं जास्त पडलेलं असतं. त्याचबरोबर आपण त्यामुळे काय करायला लागतो, जे बहाणे असतात ना ते शोधायला सुरुवात करतो, की चला आज हे काम आहे मी स्टडी करत नाही, उद्या ते काम आहे परवा करू. ह्या ज्या गोष्टी असतात त्या आपण वारंवार करत राहतो. त्याचबरोबर लॅक ऑफ सेल्फ कॉन्फिडन्स, जो की आत्मविश्वास असतो की मी हे करणारच, माझ्याकडून होणारच, ह्या गोष्टीचा जो काही आत्मविश्वास असतो तो आपला फिअर झोनमध्ये एक्झिस्टच करत नाही. त्यामुळे आपला फिअर झोन आपल्याला काढून टाकणे खूप गरजेचं आहे. त्याचबरोबर जो येतो आपला लर्निंग झोन, यामध्ये आपल्याला शिकायची इच्छा असते. ज्या काही नवीन नवीन कौशल्य असते ते आपण शिकण्यास प्राधान्य जास्त देतो. त्यानंतर आपला जो कम्फर्ट झोन आहे तो सोडून देण्यास आणि काहीतरी नवीन शिकण्यात आपण जास्त लर्निंग झोनमध्ये प्रयत्न करत असतो. त्याचबरोबर जे काही आपल्याला नवीन नवीन प्रॉब्लेम्स येणार आहेत, जे काही समस्या येणार आहेत, त्याचं नेहमी आपण काहीतरी त्याला फेस करू, काहीतरी त्याच्यावर मार्ग काढू या माइंडसेटने आपण असतो. त्याचबरोबर आपला ग्रोथ झोन, इथे आपण आपले जे गोल असतात, नवीन नवीन गोल सेट तयार करतो. त्यानंतर जे ऑब्जेक्टिव्ह आहे ते मिळवण्याचा नेहमी प्रयत्न करतो आणि पर्पज शोधत राहतो. काय पर्पज आहे, जी काही गोष्ट आहे त्याच्या मागील पर्पज काय, ही आपण शोधत राहतो. आणि सगळ्यात जास्त आपण आपल्या जे काही ड्रीम्स असतात, जे काही स्वप्न असतात त्याला प्राधान्य देतो, जो की आपला असतो ग्रोथ झोन. आणि सगळ्यात महत्त्वाचा आपला नेहमी आपण ग्रोथ झोनमध्ये असणं गरजेचं आहे. जो की कम्फर्ट झोन आहे तो सोडायचा आहे आपल्याला आणि आपल्याला काहीतरी मिळवायचं आहे आपल्या भविष्यात. त्यामुळे आपल्याला ते ग्रोथ झोनकडे वळणं खूप गरजेचं आहे. तर चला, आपण काय आपलं जे काही आजचं आर्टिकल आहे ते कशाच्या संदर्भात आहे आणि काय आहे ते बघणार आहोत. तर मी सुरुवातीला आपल्याला सांगू इच्छिते की जे काही आपलं आर्टिकल आहे ते कशाच्या संदर्भात आहे, जी की 17 ते 18 जून 2020ला म्हणजे याच वर्षी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद झाली होती. त्यामध्ये आपल्याला भारताला जी की नॉन परमनंट सीट आहे, ज्याला की आपण अस्थायी सदस्य म्हणतो, त्यासाठी आपण तिथे इलेक्शन झाले आणि त्यातून आपल्याला सीट मिळालेली आहे. तर याविषयी सगळं जे काही आर्टिकल आहे ते बघणार आहोत. या आर्टिकलमध्ये सगळ्याच गोष्टी दिलेल्या नाही आहेत, पण मी तुम्हाला खूप एक्झामच्या दृष्टिकोनातून महत्त्वाच्या आहे त्या गोष्टी ते कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर जे काही सेशन होतं ते 74वं सेशन होतं, 74th सेशन होतं, जे की युनायटेड नेशन जनरल असेंब्लीचं. आणि त्याचं जे काही हेडक्वार्टर आहे ते युनायटेड नेशन न्यूयॉर्क सिटीमध्ये आहे आणि तिथेच इलेक्शन घेतलं गेलेलं आहे. आणि त्यानंतर आपल्याला तिथे सीट मिळालेली आहे. त्याचबरोबर ही जी काही युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिल असेल, तर आपल्याला जी काही टर्म असेल ती 2 वर्षांसाठी भेटलेली आहे. 1 जानेवारी 2021ला चालू होणार आहे, म्हणजे 21 आणि 22 या 2 वर्षासाठी आपल्याला जी काही युनायटेड नेशनच्या सिक्युरिटी काउन्सिल आहे त्यामध्ये नॉन परमनंट सीट मिळालेली आहे, ज्याला की आपण अस्थायी सदस्यत्व म्हणतो. ह्या गोष्टी झालेल्या आहेत. त्याचबरोबर जे की आपल्याला युनायटेड नेशनचं जे सिक्युरिटी काउन्सिलचं जे स्ट्रक्चर असतं त्याच्यात सदस्य कोण असतात, त्यानंतर कोणकोणत्या कंट्रीज आहेत, हे आपण आता पुढच्या स्लाईडमध्ये बघूया. तर चला, त्याचं जे ॲक्च्युअल स्ट्रक्चर आहे त्यामध्ये जे असतात
5 मेंबर असतात की ज्याला आपण स्थायी सदस्य म्हणतो. तर त्यामध्ये येतात चायना, फ्रान्स, रशिया, UK आणि USA. आणि जे की नॉन परमनंट जे काही अस्थायी सदस्य असतात ते 10 असतात आणि ते कॉन्टिनेंट वाईज दिले जातात, जे खंड असतात त्यानुसार दिले जातात. तर आफ्रिकेमधून 3 निवडले जातात, एशिया पॅसिफिकमधून 2 निवडले जातात, लॅटिन अमेरिकेमधून 2, वेस्टर्न युरोप अँड ऑदर्समधून 2 आणि ईस्टर्न युरोपमधून 1. म्हणजे अशा प्रकारे त्याचं जे आहे तशा सीट दिले जातात. त्यानंतर जे काही युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिल आहे त्याचं जे काही प्रायमरी रिस्पॉन्सिबिलिटी काय आहे, तर जे काही आंतरराष्ट्रीय शांतता आणि जी काही सुरक्षा आहे ते मेंटेन करणं त्याचं प्रायमरी रिस्पॉन्सिबिलिटी आहे. या गोष्टी झाल्या. आपले जे काही युनायटेड नेशनचं स्ट्रक्चर काय आहे, त्याची रिस्पॉन्सिबिलिटी काय आहे. जे काही आपलं आता ॲक्च्युअल आर्टिकल आहे ते पुढे चालू होणार आहे आणि त्याच्या आधीही मी तुमच्यासाठी 2-3 गोष्टी एक्स्ट्रा घेतलेल्या आहेत. तर चला त्या बघूयात. जे काही इंडिया आहे तो नॉन परमनंट सीटसाठी जे काही एशिया पॅसिफिक कॅटेगरी होती 21-22साठी, जी की नॉन परमनंटसाठी एक सोल कॅन्डिडेट होता. म्हणजे तो एकच कॅन्डिडेट होता एशिया पॅसिफिक या कॉन्टिनेंटमधून, की त्यांना जे काही इलेक्शन करायचं होतं. तर असं दुसरे दोन्ही कुणीही नव्हते, एकच होतं. त्यामुळे जी काही आपली व्हिक्ट्री होती ती आपल्याला एक्सपेक्टेड होती. आपल्याला माहीत होतं की आपल्याला दुसरे कुणी नाही, त्यामुळे आपणच इथे येणार आहोत. आणि हे कधी झालं होतं की जे आपले एशिया पॅसिफिकचे 55 म्हणजेच 55 मेंबर आहेत, तर त्यांनी इंडोर्समेंट म्हणजे मान्यता दिली होती, जी की जूनच्या मागील इयरमध्ये एक मीटिंग झाली होती किंवा एक सेशन म्हणता येईल. त्यामध्ये त्यांनी मान्यता दिली होती की इंडियाला म्हणजे सोल तिथे कॅन्डिडेट असेल आणि त्यात इन्क्लुडिंग चायना आणि पाकिस्तान हे दोन्ही कंट्री होती. आणि त्यानंतर आपली जी काही व्हिक्ट्री होती ती एक्सपेक्टेड होती. त्याचबरोबर आपल्याला ही जी सीट मिळालेली आहे तर त्याचा टाईम कितवा आहे, तर जी सीट आहे ते 8 टाईम म्हणजे आपल्याला 8व्या टाईम मिळते आहे. जे काही युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिल आहे त्यात जी काही नॉन परमनंट मेंबरशिप आहे, अस्थायी सदस्य म्हणतो, तर त्याला आपल्याला 8वी वेळ आहे जे की आता मिळालेली सीट आहे. तर त्याआधी मिळालेलं कोणकोणत्या 7, तर आपण 1950मध्ये भेटली, 1967मध्ये, 1972, 1977, 1984 आणि 1991 आणि लास्टली म्हणजे रिसेंटली जे काही आता प्रिव्हियस जी होती ती 2011. म्हणजे आपल्याला अशा 7 वेळा आधी सीट मिळालेल्या आहेत आणि आता 8वी आहे आपली ही वेळ. तर यानंतर आता जे ॲक्च्युअल आर्टिकल आहे तर ते इथे सुरू होतं. तर आर्टिकल जे होतं ॲट दी हाईट टेबल म्हणजे की जे काही इंटरनॅशनल आहे, जे की खूप आपण ज्याला म्हणतो प्रभावी किंवा जे काही गोष्टी असतात त्या काही सगळ्या घडतात, तर तिथे आपल्याला सीट मिळालेली आहे. तर आपल्याला काय करणं गरजेचं आहे, ॲडॅप्ट व्हॅल्यू बेस पोझिशन. ज्या काही आपल्या व्हॅल्यूज आहेत, जे काही आपण बेस आपलं जे काही आंतरराष्ट्रीय स्तरावरती आपली जी इमेज आहे ते इमेजनं आपण त्या इमेजसाठी लोकांनी आपल्याला तिथे निवडून दिलेलं आहे. तर त्या इमेजसाठी आपण तिथे काम करणं गरजेचं आहे. जे काही कमकुवत असलेले जे नेशन्स आहेत की त्यांचं जे काही प्रश्न आहे त्यांचं व्हॉईस त्यांचं ऐकणं गरजेचं आहे. ह्या गोष्टी इथे आपल्याला नमूद केलेल्या आहेत. त्यानंतर जी इलेक्शन टू द युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिल म्हणतो, तर तिथे आपलं हा पॉईंट आपण कवरच केलेला आहे की आपल्याला तिथे एक्सपेक्टेडच होतं, कारण आपल्याला अजून कोणी नव्हतं. एशिया पॅसिफिकमधून एकच मेंबर तिथे निवडला गेलेला होता, त्यामुळे ती आपल्याला सीट मिळाली. त्याचनंतर इथे कसं निवडलं जातं, तर जे काही युनायटेड नेशन जनरल असेंब्लीचे आहे तर टू थर्ड म्हणजे की 66% जे आहे त्यातून आपल्याला वोट मिळाली पाहिजे, वोटिंग. त्यानंतर आपल्याला तर 184 मिळालेले आहेत. चला ते पुढे बघूच यात. पण आपल्याला जी काय आहे तिथं 2/3 मिळणे गरजेचं आहे, जी की युनायटेड नेशन जनरल असेंब्लीच्या वोटिंगचं म्हणतो आपण. तर चला आपण पुढचा पॉईंट बघूया. आणि इंडियानं सेक्युअर्ड केलेलं आहे 184 इन 193 स्ट्रॉंग जनरल असेंब्ली. जे काही 193 स्ट्रॉंग जे काही कंट्रीज आहेत त्याच्यामध्ये 184 वोट्स हे इंडियाला मिळालेले आहेत आणि इंडिया तिथे सीट मिळवलेली आहे. त्याचबरोबर इंडियाच्या बरोबर अजून काही कंट्रीजला पण सीट मिळालेल्या आहेत. आता त्या कोणत्या आहेत ते बघूयात. मेक्सिको, नॉर्वे, आयर्लंड हे जे आहेत ते नॉन परमनंट मेंबरमध्ये आलेले आहेत. तर आपल्या जेव्हा भारताची सीट मिळाली त्याचबरोबर हेही कंट्री आलेले आहेत. आणि आपल्याला एक्झामला विचारू शकतात की कोणकोणत्या जेव्हा 2021साठी इलेक्शन झाले त्याबरोबर कोणकोणत्या कंट्रींनाही सीट मिळाली, हा एक्झाममध्ये प्रश्न विचारू शकतात. त्यामुळे ते लक्ष देणं गरजेचं आहे. त्याचबरोबर जी मेक्सिको आहे ती लॅटिन अमेरिकेमधून, त्यालाही अनकंटेस्टेड म्हणजेच
की त्याला तोही त्या ग्रुपमधून एकटीच कंट्री होती की त्यानंतर त्यांनाही ती सीट मिळालीच असती. त्यानंतर जे नॉर्वे, आयर्लंड आणि कॅनडा हे जे 3 कंट्रीज होती त्यामधून नॉर्वेज आणि आयर्लंड हे सीट मिळालेली आहे, त्यांची विक्ट्री झालेली आहे आणि कॅनडा हे फेल झालेलं आहे. त्याचनंतर केनिया और जिबुती हे जो 2 कंट्रीज आहेत तर त्या कंट्रीज फर्स्ट राऊंडमध्ये तर त्यांना जेवढे टू थर्ड मेजॉरिटीने हवे होते तेवढे मिळालेली नव्हती, म्हणून सेकंड राऊंड घेण्यात आला आणि सेकंड राऊंडमध्ये केनिया या कंट्रीला तिथे सीट मिळालेली आहे. कारण आफ्रिकेची जी सीट होती ती खालीच होती, त्यामुळे तिथे ती फिलअप करणं गरजेची होती, म्हणून सेकंड राऊंड घेण्यात आला आणि तिथे केनियाला सीट मिळालेली आहे. ठीक आहे. त्यानंतर आपण बघणार आहोत कंट्रीचे लोकेशन. कारण आपल्याला कंट्रीचे लोकेशन माहीत झाले तर आपल्याला गोष्टी अंडरस्टँडिंग करून घेण्यात सोप्या जातील. इथे जो आहे तो इंडिया आहे, त्यानंतर इथे जो आहे केनिया, त्यानंतर मेक्सिको, त्यानंतर आयर्लंड आणि नॉर्वे. ठीक आहे. हे जे 5 कंट्रीज आहेत त्यांना सीट मिळालेले आहेत. कॅनडा जो की फेल झालेला आहे आणि इथे छोटी एक कंट्री आहे जिबुती, ही पण इथे त्यांना सीट मिळाली नाही. आणि हा ॲरो दाखवण्यामागचं कारण आहे, जो काही मॅप आहे तो मी गुगलवरून घेतलेला आहे आणि जेव्हा की आपण गुगलवरून कधी कधी मॅप घेतला जातो तर जो काही POK आहे, जो पाक ऑक्युपाईड काश्मीर आहे, तो पाकिस्तानच्या मॅपमध्ये दाखवतात. त्यामुळे मी हा जो काही रेश मारलेली आहे ते आपल्याकडे दाखवण्यासाठी मारलेले आहे. ठीक आहे. तर हे झालं आपल्या कंट्रीज. तर तुम्हाला लोकेशन बघणं गरजेचं आहे. त्याचबरोबर आता आपला जो काही नेक्स्ट पॉईंट आहे तर तो बघणार आहे. तर जे काही हे आपल्याला माहीत होतं की इलेक्शन होणार आहे, आपल्याला सीट पण मिळते तिथं, तर आपलं जे काही गव्हर्मेंट आहे तर त्याने एक कॅम्पेन लॉन्च केलं आणि जे काही ब्रॉशर आहे त्याचा जे पॉईंट हायलाइटेड केलेला आहे ते सर्वात महत्त्वाचे आहेत आणि त्या बेसिसवरती आपण आता इथून पुढे काम करणार आहोत. तर ते कोणते आहेत तर ते बघूयात. जे काही ट्रान्सपरन्सी मॅन्डेट फॉर युनायटेड नेशन पीस कीपिंग मिशन, जे काय युनायटेड नेशनचं पीस कीपिंग जे मिशन आहे तर ट्रान्सपरन्सी आणणं, पारदर्शकता आणणे, जे काही काम होतं, जे काही गोष्टी होतात त्याच्यामध्ये ट्रान्सपरन्सी आणणे, हे एक आपलं तिथे हायलाईट केलेला पॉईंट आहे. त्याचबरोबर इंडिया लेड कॉम्प्रिहेन्सिव्ह कन्व्हेन्शन ऑन इंटरनॅशनल टेररिझम, सगळ्यात महत्त्वाचा जो हॉट टॉपिक आहे आंतरराष्ट्रीय दहशतवाद, हा काही आपल्या भारतापुरताच नाही आहे तर सर्व जगाला ग्रासलेला आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला काम करणं गरजेचं आहे. आणि जॉईंट एफर्ट्स फॉर युनायटेड नेशन रिफॉर्म, जे काही युनायटेड नेशन आहे ते 1945 म्हणजेच 1945ला त्याची स्थापना झालेली आहे आणि त्यानंतर त्याच्यात जे काही रिफॉर्म करणं गरजेचं आहे. त्यानुसार सध्या जग बदलत आहे, त्यानुसार त्या वेळेनुसार वेगळं होतं ना आता वेगळे, त्यामुळे काहीतरी रिफॉर्म करणं गरजेचं आहे. तर त्यामध्ये आपल्याला रिफॉर्म करायचे ते जॉईंट एफर्ट फॉर युनायटेड नेशन रिफॉर्म. ठीक आहे. त्यानंतर एक्सपान्शन ऑफ द सेक्युरिटी काउन्सिल, जे काही आपलं पहिल्यापासून आपल्याला राहिलेलं आहे मत आहे की जे काही युनायटेड नेशनचं जे सेक्युरिटी काउन्सिलमध्ये जे 5 परमनंट मेंबर आहेत तर त्यामध्ये अजूनही बाकीच्या कंट्रींनाही तिथं परमनंट मेंबरशिप द्यावी. त्यात भरपूर आहेत. इंडियाचंही नाव घेतलं जातं, इंडियालाही तिथं परमनंट मेंबरशिप हवी आहे. तर त्याच्यासाठी अजून काही कंट्रीज पण आहेत तर त्यांना एक्सपान्शन करणं गरजेचं आहे की त्या 5 कंट्री त्यावेळेला होत्या त्यापेक्षा त्याच लेवलमध्ये त्यापेक्षा जास्त आता अनेक कंट्री आलेल्या आहेत, त्यांनाही तिथं एक्सपान्शन किंवा त्यांनाही तिथं परमनंट मेंबरशिप देणं गरजेचं आहे. हे काय झाले 4-5 पॉईंट आपले, तर हे जे काही खूप महत्त्वाचे आहेत आणि हे नोट डाऊन करणं तुम्हाला गरजेचं आहे, हायलाइटेड केलेलं आहे. तर जे की आपलं आता नेक्स्ट पॉईंट आहे, जे की एस जयशंकर जे आपले एक्सटर्नल अफेअर मिनिस्टर आहेत तर ते याचा 2 वर्षाचा जे काही कारभार असतात, जे काही कामं असतात ते बघणार आहेत आणि त्याच्यासाठी एक जे नॉर्म्स नावाचे एक त्यांनी तयार केले, त्याला म्हणतो न्यू ओरिएंटेशन फॉर रिफॉर्म मल्टीलॅटरल सिस्टीम. हे जे काही वाक्य आहे किंवा हे जे काही आहे या गोष्टींवरती जे काही आपले एक्सटर्नल अफेअर मिनिस्ट्री आहे किंवा जो काही इंडिया म्हणतो आपण, ह्या गोष्टींवरती काम करणार आहे तिथं. त्याचबरोबर हे जे काही आपल्याला ते सीट मिळालेली आहे त्यात आपल्याला चॅलेंजेस पण खूप आहेत. त्याच्यासमोर इंडियाला चॅलेंजेस पण खूप आहेत. तर जे काय आपण म्हणतो की युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिल, तर ही जी काही मल्टीलॅटरल डिसिजन मेकिंग बॉडी आहे, जे काही सगळ्यात महत्त्वाचं म्हणतो, जे काही सर्व जास्त इथं कंट्री सदस्य आहेत तर मल्टीलॅटरल आणि डिसिजन मेकिंग बॉडी आहे आणि आपल्याला इथून जे काही जिओ पॉलिटिक्स असतं ते आपल्याला फॉर्म करता येऊ शकतं. म्हणजेच जे काही आपल्याला इमॅजिन करतो की असं जग पाहिजे तसं, तर यामध्ये आपल्याला खूप चांगले मोस्ट इम्पॉर्टंट डिसिजन घेतात आणि इथून आपल्याला जगाला जसं पाहिजे तसं शेप देऊ शकतो आपण. ठीक आहे. त्याच्यानंतर
आपल्याला इंडियाला काय करणं गरजेचं आहे, अवॉइड द टेम्पटेशन म्हणजे आपण त्याला मोह म्हणतो, की जे 5 परमनंट मेंबर्स आहेत त्यांचं जे त्यांच्याकडे जे काही त्यांचे जे काही इंटरेस्ट असतात त्याला लक्ष न देता आपल्याला सगळ्या गोष्टींच्या जे काही आपण कंट्रीजनं आपल्याला निवडून दिलेलं आहे कशाच्या बेसिसवर त्या कंट्रींनाही त्यांची व्हॉईस ऐकून घेणंही खूप गरजेचं आहे. तर जे काही आज आपण म्हणतो जे काही युनायटेड नेशन्स सिक्युरिटी काउन्सिल आहे ते पोलराईज होत चाललेलं आहे. जे की 5 परमनंट मेंबर आहे त्यांच्या आयडिओलॉजीनंच ते चालवण्याचा प्रयत्न करतात. ते न होऊ देतात जे की मल्टीलॅटरल जे काही वर्ल्ड म्हणतो आपण, जे काही आपले मल्टीलॅटरल आहे त्यांच्या हिताच्या गोष्टी तिथे आपल्याला करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर जे की अजेंडा म्हणजे मल्टीलॅटरल अँड रिफॉर्म्स जे की इंडियाला सर्व करणं काय गरजेचं आहे, मल्टीलॅटरल अँड रिफॉर्म आणि आपले जे काही व्हॅल्यू आहे त्या व्हॅल्यूच्या बेसवरती आपण सगळ्या गोष्टी करणं गरजेचं आहे. ठीक आहे. तर जे काही वीकर नेशन्स आहेत त्यांचे तिथे व्हॉईस ऐकून घेणं, त्यांच्यासाठी काम करणं, त्याचबरोबर ज्या काही व्हॅल्यू बेस आहे तर आपल्या व्हॅल्यूज कोणत्या आहेत, तर हे जे काही घेतलेलं आहे मी ते गुगलवरून घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला ते कोणत्याही आन्सरमध्ये टाकणं गरजेचं आहे की ज्या काही आपल्या व्हॅल्यूज आहे इंटरनॅशनल जे काही स्तरावर म्हणतो आपल्या कोणकोणत्या व्हॅल्यूज आहे, सन्मान म्हणजे रिस्पेक्ट देणे, संवाद म्हणजे कोणाशी बोलणे डायलॉग, त्यानंतर सहयोग कॉपरेशन आणि शांती आपल्याला पीस, त्यानंतर समृद्धी प्रॉस्पेरिटी जे काही डेव्हलपमेंट म्हणतो आपण ह्या गोष्टी करणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे आपल्याला या गोष्टी जे आपण आंतरराष्ट्रीय विकास म्हणतो किंवा सगळ्या जगाचं आपल्याला ही सीट भेटलेली आहे तर हे खूप आपल्याला करणं गरजेचं आहे, ते लक्ष देणं गरजेचं आहे. हे झालं आपलं एक काय म्हणतो आपण एक जे काही आपलं आर्टिकल आहे त्याचं डिस्कशन. ठीक आहे. तुम्हाला जर असं काही वाटतंय की ह्या आर्टिकलमध्ये काही पॉईंट विसरलेले आहेत किंवा अजून काही इम्प्रूव्हमेंट करू शकले असेल तर तुमचं ऑलवेज वेलकम आहे. तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून अजून काय इम्प्रूव्हमेंट करायचं आहे ते फीडबॅक तुमचा देऊ शकता तुम्ही. त्याचबरोबर तुम्हाला काही प्रॉब्लेम्स असतील, वाटते की आर्टिकलमध्ये काही समजलेलं नाही, तेही तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता खाली कमेंट सेक्शनला. आणि याचनंतर मला सांगत राहा, फीडबॅक देत राहा की इथे चुकलेलं आहे वगैरे, खाली काही चुका झालेल्या आहेत, त्यानंतर यात इम्प्रूव्हमेंट करण्याची गरज आहे, हे वाक्य समजलेलं नाही किंवा असं झालेलं आहे आणि काही चुका झाल्या असतील थोड्याफार त्यासाठी सॉरी. धन्यवाद.